नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला खमंग लागणारं वाटल्या डाळीचं पिठलं कसं बनवायचं ते पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी हरभऱ्याची डाळ निवडून 2 वेळा धुवून घेतलेली होती. डाळ भिजण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी घालून रात्रभर भिजत ठेवलेली आहे. डाळ भिजून आकाराने दुप्पट झाली आहे. डाळ आपल्याला कोरडीच वाटायची असल्यामुळे तिला चाळणीमध्ये नितळत ठेवायची आहे. चाळणीच्या खाली भांडं ठेवायचं आहे, म्हणजे जास्तीचं पाणी खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये नितळेल. कढईमध्ये छोटी 4 पळी तेल घालूयात. मोठी पळी असेल तर 2 पळी तेल घालायचं आहे. पिठल्याला तेल जरा जास्त असलं तर चविष्ट होतं. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 11 ते 12 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडी कोथिंबीर घालून वाटून घेऊयात. तयार केलेले वाटण बाजूला काढून त्याच भांड्यामध्ये निथळत ठेवलेली डाळ घालूया. हवं असल्यास भांडं तुम्ही धुवून घेऊ शकता. सुरुवातीला आपण असंच 2-4 मिनिटे फिरवून घेणार आहोत. नंतर मग आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालून जाडसर पेस्ट बनवून घ्यायचे. बारीक करण्यासाठी इथे मी भिजवलेल्या डाळीचंच पाणी वापरणार आहे. जर कडक उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही हे पिठलं बनवत असाल तर भिजवलेल्या डाळीचं पाणी थोडंच वापरायचं आहे आणि मग आवश्यकतेनुसार साधं पाणी वापरायचं आहे, कारण उन्हाळ्यामध्ये भिजत ठेवलेल्या पाण्याचा भरपूर वास येतो. भिजवलेल्या डाळीचं पाणी वापरल्यामुळे पिठलं खमंग लागतं. बाजूला तेल आपलं गरम झालेलं आहे. 1 टीस्पून मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की 1 टीस्पून जिरे घालूया. जिरे उमलल्यानंतर पाव टीस्पून हिंग घालूया. फोडणी आपली छान बसलेली आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. कांदा घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण डाळीकडे वळूयात. डाळ आपली थोडी वाटून झालेली आहे. आता याच्यामध्ये भिजवलेलं थोडं डाळीचं पाणी घालून जाडसर वाटून घेऊयात. हे बघा, असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता आपण पुढची क्रिया करायला घेऊयात. कांदा आपला हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झाला आहे. आता आपण जी पेस्ट बनवलेली होती ती घालूया, म्हणजे ती छान भाजेल. मिरचीची आणि लसणाची कच्ची चव जात नाही तोपर्यंत भाजून घेऊयात. साधारण 2-3 मिनिटे लागतील. लसूण मिरचीची पेस्ट आपली भाजून झालेली आहे. आता याच्यामध्ये थोडेसे सुके मसाले घालूयात. 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून जिरे पावडर घालूया. 1 ते 2 मिनिट परतून घेऊयात. जिरे लसूण मिरचीसोबत वाटू शकता, पण व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून जिरे पावडर घातलेली आहे. जिऱ्याची पावडर करायच्या अगोदर हलकेसे गरम करून घ्यायचे आहे, म्हणजे बारीक छान होतं आणि पदार्थही चवदार होतो. हळद जिरे पावडर परतून झालेलं आहे. वाटलेली डाळ घालूया. डाळ टाकल्यानंतर मिक्स करून गॅसची आच कमी करायची आहे. जर पिठामध्ये गुठळ्या असतील तर उलटण्याच्या साहाय्याने अशा जरा पसरून घ्यायच्या आहेत, म्हणजे पिठल्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे. पाणी घालूया. आणखीन थोडंसं पाणी घालूया. मिक्स करूयात, म्हणजे पिठलं शिजण्यासाठी पाणी पुरेसं आहे का ते पाहता येईल. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पिठलं शिजण्यासाठी पाणी एवढं पुरेसं आहे. इथे आता मी गॅसची आच मध्यम केलेली आहे. चवीनुसार मीठ घालूया. मिक्स करूया. बघा, पिठलं हलवत असतानाच हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे. डाळ आपली 1 वाटी होती, वाटल्यानंतर ती कमी झाली. जसं जसं आपलं हे पिठलं शिजत जाईल तशी तशी ती उमलायला लागते. हे बघा कसं पिठलं छान उमललेलं आहे. कढईने अर्धा पळी तेल सोडूयात. तेल टाकल्यामुळे कढईला आणि खाली चिटकलेलं पिठलं आहे ते निघतं. हलवून घेऊयात. आता गॅसची आच कमी करून शिजण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवूयात. 2 ते 3 मिनिटे झाल्यावर झाकण काढूयात. खालून वरपर्यंत परत नीट आपण हलवून घेऊयात, म्हणजे वरचा भाग खाली जाईल आणि खालचा भाग वर येईल. हलवून झालं की परत आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत.
3 ते 4 मिनिटे झाली की परत आपण झाकण काढून हलवून घेऊयात. पिठलं शिजलं आहे का नाही ते पाहूयात. हे बघा, दोन्ही बोटांच्या मदतीने बघायचं आहे. पिठलं हाताला आपल्या चिटकत नाही आहे, म्हणजे ते शिजलेलं आहे. तसेच कडेनेही सुटू लागलेलं आहे, म्हणजे पिठलं आपलं व्यवस्थित शिजलं आहे. पिठलं म्हटलं की कोथिंबीर आलीच, त्यामुळे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. मिक्स करूया. वाटल्या डाळीचं पिठलं आपलं तयार झालेलं आहे. हे पिठलं चपातीसोबत चांगलं लागतंच, पण त्याहीपेक्षा ज्वारीच्या भाकरीसोबत भारी लागतं. या पद्धतीने हे पिठलं केलं तर थंड झालं तरी खाताना कोरडं लागत नाही. तसेच हे पिठलं तुम्ही प्रवासात सुकी भाजी म्हणून नेऊ शकता. डब्यासाठी हे पिठलं बनवू शकता. उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे जेवणासाठी काय बनवू असा प्रश्न पडत असेल, तेव्हा असं वाटल्या डाळीचं पिठलं तुम्ही अवश्य करून बघा. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.